झी 24 तास एक पाऊल पुढे। निवडून आलो आणि तरी देखील शिवसेना प्रमुखांनी मला जो आशीर्वाद दिला की तुझ्यासारखा एक चांगला कार्यकर्ता आम्ही गमावला, परंतु तू प्रामाणिक आहेस, प्रामाणिक होतास, माझ्या तुझा चांगला उत्कर्ष झालेला बघून मला आनंद वाटतो, माझ्या डोळ्या देखत तुझा आणखीन उत्कर्ष व्हावा भास्कर, अशा प्रकारचं बाळासाहेबांचं वक्तव्य हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये आणि हृदयावर कोरलेला खूप मोठा हा विचार आहे। एक तुम्हाला मी प्रसंगाची आठवण करून देईन। 2006 सालची पोटनिवडणूक होती। शिवसेना भाजपातर्फे मला उमेदवारी मिळाली होती आणि त्यावेळेला स्वतः शिवसेना प्रमुखांना मी दर्शन घेण्यासाठी आश्रमासाठी गेलो होतो। त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी स्वतः एक ही अंगठी आहे, ह्यामध्ये जो खडा आहे तो खडा तुला यश मिळवून देईल आणि ह्या खड्याची शिवसेना प्रमुखांनी आपल्या देवारामध्ये पूजा केली होती आणि तो खडा मला अर्पण केला होता। म्हणजे एका सर्वसामान्य शिवसैनिकासाठी शिवसेना प्रमुख किती आतुर असतात हे मी प्रेम बघितलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये कधी शिवसेना प्रमुखांना आम्ही विसरू शकत नाही। त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे, हे संस्कार आमच्यावर झालेले आहेत। बाळासाहेबांबद्दल सांगायला गेलो तर खूप आठवणी आहेत। बाळासाहेब म्हणजे आमच्यासारख्या सर्व शिवसैनिकांचं हे दैवत आहे। शिवसेना प्रमुखांमुळेच आज आम्ही हे दिवस पाहतोय। त्याचं एक उदाहरण द्यायचं जर का झालं तर 1974 मध्ये मी हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये सर्व्हिसला लागलो। त्यावेळेला 1974 मध्ये 300 मुलं इंटरव्ह्यूला आली आणि 300 मुलांपैकी 24 मुलं सिलेक्ट झाली आणि 24 मुलांमध्ये फक्त 8 मुलं मराठी मुलं होती आणि म्हणून सर्व मराठी जी मुलं ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत त्या लोकांनी आंदोलन छेडलं आणि आंदोलन छेडल्यानंतर मी स्वतः पुढाकार घेतला, शिवसेना प्रमुखांकडे गेलो। शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तुम्हाला 24च्या 24 मुलांना आतमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, तुम्हाला मी आतमध्ये जाण्याकरता परवानगी देतो, परंतु त्याबरोबर आणखी सुद्धा अनेक मराठी मुलांना नोकरीवर घेण्यात आलं पाहिजे आणि त्याकरता शिवसेना प्रमुखांनी कंपनीच्या त्यावेळेला जनरल मॅनेजरला फोन केला आणि त्यांना सांगितलं या 24 मुलांना आज सोडेन, पण अजून आणखी काही मराठी मुलं आतमध्ये घेतली नाहीत तर तुमच्या गाड्या मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही असं सांगितल्यानंतर आणखी त्यामध्ये 60 मुलांना मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या आणि त्यामुळे आणि 60 मुलांना नोकऱ्या मिळाल्या, आम्ही सुद्धा 24 लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मग आम्ही 15 वर्ष मी त्या हिंदुस्थान पेट्रोलमध्ये नोकरी केली आणि त्या 15 वर्षानंतर नोकरीचा राजीनामा देऊन मी आमदार घडलो। खरं सांगतो, माननीय शिवसेना प्रमुखाबरोबर फार वेळ मला साहेबाबरोबर राहायचं वेळ आला। मी जवळपास मराठवाड्याचे पूर्ण दौरे, त्याचबरोबर विदर्भाचे काही दौरे आणि खानदेशीचे काही दौरे मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब बरोबर केलं। खरंच बाळासाहेबांनी मला मुलासारखं प्रेम या ठिकाणी दिलं। बाळासाहेब नसते तर खरंच गोष्ट आहे मी कधी नगरसेवकही झालो नसतो, महापौरही झालो नसतो, खासदारही झालो नसतो, कारण की माझं राजकीय हा माझा काही पिंड नव्हता। माननीय शिवसेना प्रमुखाच्या प्रेरणेने मी आज या ठिकाणी आज आमदारी आहे, तरी मी माननीय शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानेच या ठिकाणी एवढे पद मिळाले। बाळासाहेब नसते तर मी शेवटी नगरसेवक सुद्धा झालो नसतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।